आजकाल सगळेजण मोबाईलच्या दुनियेत असतात. मोबाईल एक एडिक्शनच होऊन बसलेला आहे. जो तो असतो तो मोबाईलच्या नादात. आम्ही पण सगळे आजकालची तरुणाई ही मोबाईलच्याच नादात असते. असाच आहे आमचा एक मोबल्या. मोबल्याच्या हातात कायम मोबाईल असतो. रूमवर असतो. रूम मध्ये नळाला पाणी येतं. त्याच्या लक्षात येतं पण स्वतः उठत नाही. इतरांना उठायला लावतो. नळाला पाणी येत राहतं, बादली भरत राहते, पण मोबल्या तसाच बसून असतो. इतरांना हलवतो पण स्वतः हलत नाही. आधी एकाला, दुसऱ्याला, सगळ्यांना उठवायचा प्रयत्न करतो. बादली भरते, भरत राहते, नळ तसाच सुरू राहते, पण मोबल्या काही उठत नाही. शेवटी बादली भरून वाहायला लागते. चौकात मित्रांच्या सोबत मोबल्या फिरायला जातो, पण कायम आपल्या मोबाईलच्या नादात. कोणाला धक्का लागला तरी याला त्याची काही पर्वा नसते. मित्रांना शेवटी सॉरी म्हणायला लागतं. कॅन्टीन मध्ये बसतो मित्रांच्या सोबत मस्ती करायला, दंगा करायला, पण मोबल्या काय करत असतो ते तुम्हीच बघा. आपल्या मोबाईलच्याच नादात. म्हणूनच तर नाव पडलंय मोबल्या. सगळे त्याला याच नावाने ओळखतात. सिनियर्स, ज्युनियर्स, शिक्षक सगळे. मित्र येतात, बसतात, गप्पा मारतात, मोबल्याकडे बघतात आणि काय, शेवटी मोबाईलच्याच नादात आहे म्हणून त्याच्याकडे लक्षच देत नाही, सोडून देतात. मोबल्या बाहेर फिरायला जातो, चालायला, पण मोबाईलच्याच नादात. पाय त्याचा चिखलाच्या डबक्यात जातो, पण काय लक्ष नाही. These are the ISC SIM sizes. So these are. शिक्षक शिकवत असतात वर्गात, पण मोबल्याचं लक्ष फक्त आणि फक्त आपल्या मोबाईल मध्ये. बाकीचे मुलं शिक्षकांकडे बघतात, लिहून घेतात, पण मोबल्या मोबल्या आपला बिझी मोबाईल मध्ये गेम खेळत असतो, मेसेजेस वाचत असतो. मित्रांपासून तुटत गेला मोबल्या हळूहळू. या सोशल नेटवर्किंगच्या जाळ्यात तो सोशल व्हायचंच विसरला. आणि एक दिवस सोशल लाईफच उरली नाही त्याला, आणि एकटा एकटा पडत राहिला, स्वतःतच घुसमटत राहिला. त्याच्यात तो विचार करत पडला, या जाळ्यातनं कसं निघावं. मोबाईलच्या जाळ्यात गुरफटला होता, जाळच तोडून फेकला, मोबाईलच फेकला त्याने. आता मोबल्या सोशल होतोय त्याच्या मित्रांसोबत.